भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 28, 29 आणि 30. अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले. अर्जुन उवाच. श्लोक क्रमांक 28. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपास्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति. हे कृष्ण, युद्धाला उत्सुक होऊन येथे जमलेल्या माझ्या नातेवाईक व सगळे सोयरे यांना पाहून माझ्या शरीराला कंप सुटला आहे आणि माझे मुखही कोरडे पडले आहे. पुढे तो आपले वर्णन असे करतो. श्लोक क्रमांक 29. वेपयुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्त्रंसते हस्तात् पक्वेव परिदह्यते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. म्हणजेच शरीरावर सर्कन काटा आला आहे. माझ्या हातातून माझे गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. पुढे श्लोक क्रमांक 30. न च शक्योमवस्थातु भ्रमतीव च मे मन निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. आता इथे मला थोडा वेळही राहणे शक्य नाही, कारण मला भ्रम झाल्यासारखे वाटते. त्यामुळे स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि मनही चक्रावून गेले आहे. हे केशव, यामुळे काहीतरी विपरीत घडेल असे मला वाटते.